राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर इंद्रनील नाईक पहिल्यांदाच यवतमाळ शहरामध्ये पोहोचलेले होते। यावेळी कार्यकर्त्यांनी बसस्थानक चौकामध्ये त्यांचं जंगी स्वागत केलंय। दिलेली जबाबदारी योग्यरित्या मी पार पाडेन असा विश्वास देखील नाईक यांनी यावेळी व्यक्त केला। पार्टीचे इंद्रनील नाईक हे प्रथमच यवतमाळ शहरामध्ये दाखल झाले आहेत। त्याकरता समर्थकांनी त्यांची या ठिकाणी भव्य असं स्वागत करण्यात आलेलं आहे। भाऊ, आपली याच्यानंतरची काय रणनीती राहणार आहे? राज्यमंत्री म्हणून प्रथमच तिथे काम करायचा योग मला प्राप्त झालेला आहे। नाईक परिवारासाठी किंवा यवतमाळ जिल्ह्यासाठी ही काही जुनं नाही आहे, नवीन म्हणजे 1952 पासून मध्य प्रदेशमध्ये होतो तेव्हापासून आजपर्यंत आम्हाला जनतेची सेवा करण्याची संधी मिळत आहे। आता खाते वाटप झालेलं आहे आणि खाते वाटप झाल्यानंतर राज्यमंत्र्यांना काय अधिकार येतात त्याच्याकडे आमचं लक्ष आहे आणि अधिकार जे मिळतील त्या अधिकारात प्रत्येक माणसाचा फायदा कसं करता येईल त्याच्यावर आमचं लक्ष राहील। आणि निश्चितपणे एक युवा म्हणून, तरुण म्हणून आज वय साथ देते, तर माझं मत आहे की पूर्ण महाराष्ट्रात सर्वांना, जनतेना जेवढं काही फायदा करून देता येईल या शासनातर्फे किंवा या महायुतीचा फायदा ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू। दीपक शास्त्री, पुढारी न्यूज, यवतमाळ।